गाईज आविष्कारनी नवीन शूज घेतलेत, त्याबद्दल तो पार्टी देणार आहे आपल्याला. कालचं सगळं स्प्लिट माफ. नाही काही शूजला दिवसभरात जेवढी माती लटकन ना तेवढी काढतात असायचं. नाही हीच ती पार्टी असते. बघा बघा, संस्काराचाच प्रश्न होती तर तिथं. संस्कार नाहीचे खाण्यापिण्याच्या बाबतीत तर संस्कार नाही. मला परमेश्वरात दिवा लावायचा शूज काढावा लागते. लावेल मी, जा तू. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सकाळचे 10:30 वाजले आणि मी आता निघालो आहे दगडूशेठ महाराजांच्या दर्शनाला. म्हटलं आज सकाळी सकाळी बाप्पांचं दर्शन घेऊन येऊया. चहा घेतो आणि इथून आपण जाणार आहोत शनिवार वाड्याला. तिथं करणार आहोत नाश्ता. एक हिडन स्पॉट आहे जिथं मला नाश्ता करायला आवडतो. हिडन तर काही राहिलं नसेल, बऱ्याच लोकांना माहिती आहे, तिथं गेल्यावर कळेलच. तर तिथं पोहे, उपीट, इडली सांबार, मिसळपाव छान भेटतं. चला मग आता तुम्हाला ते दाखवतो. काही जस्ट शनिवार वाड्या शेजारी पोहोचलं आणि आता जवळ नाश्ता करायला. मी ते दुकान सांगत होतो अन्नाज किचन म्हणून, पण आय डोंट नो का बंद आहे, झालं आहे पोपट. पण जे आहे ते इथं चांगलं भेटतं. तिथे पोहे, उपीट आणि इडली सांबार बेस्ट भेटतं. जर कधी कोणाला चान्स भेटला तर ट्राय करा, वर्थ इट. 1 जानेवारीला ज्यावेळेस आम्ही दगडूशेठला आलो होतो तर या रोडवर खूप गर्दी होती, म्हणून अन्नाज किचनला जायला जमलं नाही. तर त्यावेळेस आम्ही ते दाखवतो. इथे समोर पोहे ट्राय केले होते, तिथं पण खूप छान भेटतं. आय होप ते चालू असेल. काही जस्ट पोहोचलाय. थोडी गर्दी वाटते आज. नाही एवढी काही गर्दी नाही आहे. चला पटकन दर्शन घेऊयात. गाईच दर्शन बाहेर आलं. आता निघूयात घराकडे. ही आली आपली मेट्रो. आणि पुण्यात जर सगळ्यात चांगली मार्केटिंग कोणी केली असेल ना तर ती बजाजवाल्यांनी. सगळीची सगळी मेट्रो रंगवली आहे आणि एक चालता फिरता बिलबोर्ड तयार केला आहे, जो सगळा पुण्यात फिरत असतो. हे बघा. दगडूशेठवरनं रिटर्न आलो आहे. जेवण झालं आहे. अराऊंड 2 वाजलेत. आणि आज तुम्ही विचार करत असाल की मंडे आणि मी घरी कसं आहे. मला आहे आज नाईट शिफ्ट. मला संध्याकाळी ऑफिसला जायचं आहे. अराऊंड 7ला जाईल. तसं 2 रिझन आहे. अटेंडन्स पण लागून जाईल आणि नाईटला गेले म्हटल्यानंतर ना एकाच दिवशी 2 दिवसाची, म्हणजे एका नाईटला 2 दिवसाची अटेंडन्स लागून जाते. त्यामुळे मी आज जाणार आहे. काहीच जस्ट मी आजचा हा व्लॉग आत्तापर्यंतचा एडिट करून ठेवत होतो. आणि आज सकाळी मी दगडूशेठला गेलो म्हणून मला ते थंबनेल टाकायचं होतं रिलेटेड त्या. तर माझ्या अशा लक्षात आलं की मी तिथं एखादा सेल्फी, एखादा फोटो, म्हणजे कळसाचा फोटो घेतला आहे बट स्वतःचा कळसासोबत मूर्तीसोबत घेतलेला नाही आहे. म्हटलं मग मागे कधी घेतला असेल तो टाकूयात. तर मी 4 वर्षापासून प्रत्येक महिन्याला कंटिन्युअसली जातो. एक महिनाही असा गेला नाही की मी ज्यात गेलो नाही. जर कॅल्क्युलेट केलं तर 4 गुणिले 12 48. काही महिन्यात मी डबल पण गेलो आहे. म्हणजे जवळपास 50-55 वेळा म्हणजे ॲटलिस्ट मी दगडूशेठला गेलो आहे. पण एकदाही माझा स्वतःचा सेल्फी मी तिथे घेतला नाही आहे. म्हणजे असं नाही की मी फोटोज घेतलेला नाही आहे किंवा सेल्फी म्हणजे फोटो घेतला नाही, सेल्फी तर नाहीच घेतला आहे. पण
माझा स्वतःचा नाही आहे. प्रत्येक वेळा मी एक तर कळसाचा घेतला आहे, मूर्तीचा घेतला आहे बाहेरून. आतमध्ये तर परमिशन नाही मूर्तीचा फोटो घेण्याची, त्यामुळे मी कधी घेतला नाही. पण कधी माझ्या हे डोक्यातच आले नाही, लक्षातच आलं नाही की अरे यार चला आपला स्वतःचा फोटो काढू. भाई ती एनर्जीच अशी आहे ना की तिथं गेल्यावर फीलच होत नाही की नाही स्वतःचा फोटो घ्यायला पाहिजे. काय बाप्पांची मूर्ती इतकी भारी दिसते, त्याच्यामुळे तिचा फोटो घेण्याचा तर प्रत्येकालाच मोह होतो. त्याच्यात काही हे नाही. कितीतरी लोकांना बोलणे खातात मी प्रत्येक वेळा बघितलेलं आहे, कोणी ना कोणी कायम फोटो घेत असतं आहे. पण मग काय म्हणता ना याला समजत पण नाही, माहिती आहे का गाईज. जस्ट ऑफिसला पोहोचलो आहे, डिनर झालं आहे आणि आता जस्ट कामाला बसायचं आहे. तर त्यामुळं हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.